नमस्कार विद्यार्थ्यांनो, प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन या प्रकरणामध्ये आपण मागील 2 तासाला मानवी वस्तीचे वर्गीकरण, त्याच पद्धतीने मानवी वस्तीचे लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण आणि उपयोजनाच्या किंवा कार्याच्या आधारे वर्गीकरण या गोष्टीविषयी आपण माहिती घेतली आहे। आज आपण आजच्या तासाला भूमी उपयोजन हा भाग आपण अभ्यासणार आहोत। ग्रामीण व शहरी भागातील भूमी उपयोजन वेगवेगळ्या स्वरूपाचे असते हे आपणास माहीतच आहे। ग्रामीण भागातील भूमी बऱ्याचशा शेती या व्यवसायासाठी निगडीत असते, तर शहरी आणि नागरी भागातील भूमी उपयोजन हे निवास व विविध व्यवसायाशी निगडीत असते। हे आपणास या 2 चित्रावरून समजून घेता येईल। भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण केले आहे। त्यामध्ये 1 ग्रामीण भूमी उपयोजन आणि 2 शहरी भूमी उपयोजन अशा पद्धतीने या ठिकाणी भूमी उपयोजनाचे 2 वर्गीकरण आपणास भूमी अभिलेख कार्यालयाने केलेले स्क्रीनवरती आपल्याला पाहावयास मिळेल। भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणापैकी आता आपण ग्रामीण भूमी उपयोजन याविषयी माहिती आपण घेऊ। ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने भूमीचे उपयोजन केले जाते त्यानुसार ग्रामीण भागामध्ये पुढील प्रमाणे आपल्याला भूमी उपयोजनाचे काही उपप्रकार किंवा क्षेत्रे पाहावयास मिळतात। त्यातलं पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे वन। वन या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त जमीन वनाखाली असलेली आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजे ग्रामीण भागातील अशी जमिनीचा भाग किंवा क्षेत्र की ज्या ठिकाणी प्रामुख्याने वने आढळतात त्या भागास आपण वन क्षेत्र असं म्हणतो। दुसरा जो प्रकार आहे बिगर शेती क्षेत्र, यामध्ये प्रामुख्याने वस्तीमधील म्हणजे त्यामध्ये ग्रामीण असेल किंवा शहरी असेल पायाभूत सुविधा ज्यामध्ये रस्ते, कालवे इत्यादींचा समावेश होतो। त्याच पद्धतीने उद्योग, दुकाने या बाबींचा समावेश प्रामुख्याने बिगर शेती या भूमी उपयोजनात होतो। साधारणपणे द्वितीयक व तृतीयक व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आपल्याला या बिगर शेती या क्षेत्रामध्ये आढळून येतात। ज्या पद्धतीने या क्षेत्राचा म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धी आणि विकासानुसार या क्षेत्रातील भूमी उपयोजन वाढत जाते, हे आपल्याला या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतं। तिसरा जो ग्रामीण भूमी उपयोजनाचा जो प्रकार आहे किंवा क्षेत्र आहे ते म्हणजे ओसाड, त्यालाच आपण नापीक व अनुत्पादक भूमी असं म्हणतो। यामध्ये प्रामुख्याने उंच सकल डोंगराळ भाग, ओसाड, वाळवंट, घळीयुक्त भूमी या प्रकारच्या भूमीचा किंवा जमिनीचा समावेश होतो। ही भूमी कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून शेती व्यवसायासाठी वापरता येत नाही। या स्क्रीनवरील चित्रामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल बघा की यामध्ये आपल्याला आढळणारी जी काही भूमी आहे ही प्रामुख्याने डोंगराळ भागाची, ओसाड अशा पद्धतीची भूमी पाहावयास मिळते की ज्या ठिकाणी आपण शेती हा व्यवसाय सुद्धा आपण करू शकत नाही। अशा भागास आपण ओसाड किंवा अनुत्पादक भूमी असं म्हणतो, कारण या ठिकाणी आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं उत्पादन आपल्याला घेता येत नाही। त्यानंतर ग्रामीण भागात असणाऱ्या चौथं जे भूमी उपयोजन क्षेत्र आहे ते म्हणजे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन। ही जमीन प्रामुख्याने ग्रामपंचायत किंवा शासनाच्या मालकीची असते। फारच थोड्या प्रमाणात या जमिनीची मालकी ही खाजगी स्वरूपाची असू शकते। गायरान व चराऊ जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे एक साधन असतं। पाचवं जे क्षेत्र आहे ते म्हणजे किरकोळ वृक्ष, पिके, वनराई इत्यादीचं असणारं क्षेत्र, ज्यामध्ये प्रामुख्याने निव्वळ लागवडीसाठी नसलेली जमीन असते। निव्वळ लागवडीखाली क्षेत्राचा समावेश नसतो, तर यामध्ये फळबागा, फळझाडाखालील क्षेत्र यांचा समावेश होतो। या क्षेत्रात बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते। मग यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचा समावेश होतो, त्याचबरोबर काही पिकं घेतली जातात, वनराई आपल्याला पाहावयास मिळते। अशा असणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला आपण किरकोळ वृक्ष किंवा पिके व वनराई क्षेत्र असं उल्लेख करतो आपण। 6वा प्रकार पिकाऊ अनुत्पादक जमीन। बघा, जी जमीन ही 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असते आणि ती जमीन कोणत्याही प्रकारच्या लागवडीखालील न आणलेली व पड असते, अशा जमिनीचा समावेश
यामध्ये होतो। ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून आणि तिची गुणवत्ता वाढवून लागवडीसाठी आणता येऊ शकते। म्हणजे काही कारणासाठी ही काय अनुत्पादक आहे आणि याचा कालावधी हा काय 5 वर्षापेक्षा अधिक पाहावयास मिळतो। पण ही जर जमीन आपल्याला जर शेतीखाली जर आणायची असेल तर त्या जमिनीमध्ये भर घालून किंवा त्याची गुणवत्ता वाढवायची असेल तर रासायनिक किंवा सेंद्रिय खताचा वापर करून आपल्याला ही पिकाऊ अनुत्पादक जमीन ही पिकाऊ उत्पादक जमीन म्हणून आपल्याला वापरता येऊ शकते। हा 6वा प्रकार आपल्याला इथे पाहावयास मिळतो। ग्रामीण भागातल्या असणाऱ्या भूमी विभाजनाचा 7वा प्रकार आहे तो म्हणजे चालू पड जमीन। 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखालील नसलेली जमीन ही चालू पड जमीन म्हणून ओळखली जाते। जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती झालेली आहे। पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते आणि तसेच तिची सुपीकताही वाढलेली जाते। आणि ही पड ठेवण्याची पद्धत शेतकरी जाणीवपूर्वक ठेवत असतो, कारण आताच आपण पाहिलेलं आहे की पड ठेवल्यामुळे त्या जमिनीचा असणारा कसदार आणि सुपीकपणा हा नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काही शेतकरी ही 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ही जमीन ही पड ठेवली आपल्याला पाहावयास मिळते। 8वा प्रकार चालू पड शिवायची जमीन पड जमीन। ही जमीन सुद्धा लागवडीसाठी योग्य जमीन असते। प्रामुख्याने ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त पण 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक असते। बघा, ही जमीन प्रामुख्याने 1 वर्षापेक्षा जास्त पण 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक असते। पण ज्यावेळी कोणतीही जमीन 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असते त्यास आपण लागवडीखाली उत्पादक जमीन असे म्हणतोय। आपण मगाशी पाहिलेलं आहे। पण चालू पड जमिनी ही कशी आहे तर 1 वर्षापेक्षा जास्त पड आहे पण 5 वर्षापेक्षा कमी पड आहे आणि त्यामुळे ही काही कारणानंतर किंवा काही कालावधीनंतर आपण परत ती जमीन शेत जमीन म्हणून वापरू शकतो। 9वा प्रकार निव्वळ लागवडीखालील क्षेत्र। ज्या जमिनीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड केले जाते आणि ज्यातून उत्पादन घेतले जाते अशा शेत जमिनीचा समावेश हा प्रामुख्याने निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये होतो। म्हणजे आपल्या परिसरामध्ये जी काही शेतीची जमीन आहे किंवा शेतकरी ज्या क्षेत्रामध्ये शेती करतो ती जमीन म्हणजे काय तर निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हणतो। कारण या क्षेत्रामधून शेतकरी प्रत्यक्ष शेती करतो, शेतीची लागवड करतो आणि त्यातून वर्षानुवर्ष उत्पादन घेत असतो आणि म्हणून याला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हटलेलं आहे। आता हे झाले प्रामुख्याने ग्रामीण भागातलं असणारं भूमी उपयोजन। आता आपण ग्रामीण भागाबरोबरच भूमी अभिलेख कार्यालयाने दुसरा जो काही वर्गीकरणाचा जो प्रकार दिला आहे तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन, याचा सुद्धा इथं आपण थोडासा विचार करूया। प्रामुख्याने शहरी किंवा नागरी भागामध्ये भूमीचं उपयोजन कोणकोणत्या कारणासाठी केले जातं याचा अभ्यास आता आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यापैकी पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे निवासी क्षेत्र। मानवाच्या ज्या काही प्रमुख 3 गरजा आहेत त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांचा समावेश होतो। त्यापैकी निवारा या गरजेच्या पूर्ततेसाठी मानवाने स्वतःच्या निवारासाठी किंवा निवासासाठी शहरी भागात बांधलेले बांधकाम क्षेत्र हे प्रामुख्याने निवासी क्षेत्रामध्ये समावेश होतो। यालाच आपण भूमी आच्छादनाचा प्रकार असं म्हणू शकतो। दुसरा क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र। नागरी भूमीमधील अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य व जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात अशा क्षेत्राचा समावेश हा औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो। म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची वस्तूची निर्मिती होते किंवा वस्तू निर्मितीचं कार्य केलं जातं आणि त्याच पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोक स्वतःच्या उपजीविकेचं काम करत असतात। अशा क्षेत्राचा समावेश हा दुसऱ्या प्रकारामध्ये झाला आपला पाहावयास मिळतो। तिसरं जे क्षेत्र आहे संस्थात्मक क्षेत्र। यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक संस्था, यामध्ये मग शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर विद्यापीठे, त्याचबरोबर मुख्य कार्यालय, सैनिकी छावण्या इत्यादींचा समावेश प्रामुख्याने संस्थात्मक क्षेत्रामध्ये होतो।
म्हणजे ही जी काही आता मी सांगितली जी क्षेत्र आहेत म्हणजे शैक्षणिक, विद्यापीठ, मुख्य कार्यालय, छावणी यासारख्या कार्यासाठी जमीन ही प्रामुख्याने संस्थात्मक क्षेत्रामध्ये वापरली गेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे इथं सुद्धा भूमी उपयोजन केलं आपल्याला पाहावयास मिळतं. चौथा जो प्रकार आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. शहरी किंवा नागरी भागात राहणाऱ्या लोकांच्या मनोरंजनाची साधनं उपलब्ध असलेली जमीन म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्राचा समावेश होतो. ज्यामध्ये नागरिकांच्या मनोरंजनाच्या किंवा करमणुकीसाठी जी काही साधनं असतात, उदाहरणार्थ खेळाचे मैदान, बाग, त्याचबरोबर सिनेमा गृह असतील, अशी जी काही मनोरंजनाची जी साधनं आहेत त्या मनोरंजनाच्या साधनांचा समावेश या चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला केलेला पाहावयास मिळतो. पाचवं क्षेत्र आहे वाहतूक. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या जागेचा वापर केला जातो. म्हणजे वाहतुकीची जी साधनं आहेत त्या साधनांचा वापर करण्यासाठी ज्या जमिनीचा वापर करतात ते वाहतूक क्षेत्रामध्ये समाविष्ट होतं. यामध्ये उदाहरणार्थ विमानतळ, रेल्वे स्थानक, नैसर्गिक बंदर यासारख्या असणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे जे तळ आहेत त्या तळांचा समावेश या वाहतूक क्षेत्रामध्ये होतो. सहावा प्रकार व्यापारिक क्षेत्र. ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते असे क्षेत्र त्यास आपण व्यापारिक क्षेत्र असं म्हणतो. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळते. विविध प्रकारचा माल मिळण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेली पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारिक क्षेत्र. असे हे क्षेत्र ही प्रामुख्याने शहराच्या मध्यभागी असले आपल्याला पाहावयास मिळतात. कोल्हापूर शहराचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर कोल्हापूर शहरामध्ये राजारामपुरी हे व्यापारिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विक्री त्या ठिकाणी केली जाते. सातवा जो क्षेत्र आहे नागरी भूमी उपयोजनाचा तो म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. यामध्ये रेखांकित किंवा सीमांकित भूखंड हे मोकळे भूखंड असतात. याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. प्रामुख्याने हे क्षेत्र नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते. सध्या वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राचे अतिक्रमण होत चाललेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि या वाढत्या लोकसंख्येला जे काही निवासाची गरज आहे त्या निवासाची गरज मिळावी म्हणून शहराच्या सभोवतालची जी प्रदेशाची जी काही कृषीखालील जे क्षेत्र आहे ते कृषीखालीचं क्षेत्र आता या निवासासाठी वापरलं जात आहे किंवा त्याच्यावरती आक्रमण केलं आपल्याला पाहावयास मिळतं. आठवा जो प्रकार आहे संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा अनेक प्रकारच्या भूमी उपयोजनाचा समावेश एकाच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. तसेच या क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मोकळ्या जागा या सर्व गोष्टी आपणास एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणजेच ह्याला काय म्हटलं आपण संमिश्र भूमी उपयोजन असं म्हटलंय, कारण सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला इथं पाहावयास मिळतात. अशा पद्धतीनं आज आपण भूमी अभिलेख कार्यालयानं दिलेलं जे काही भूमी उपयोजन वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचा आपण आज अभ्यास केला. पुढील तासाला आपण ग्रामीण नागरी झालं क्षेत्र या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत.